त्यांच्याकडून 21 रुपयाचं प्राइज मिळालं, 51 रुपयाचं प्राइज मिळालं. तसेच विकासजी गाडवे यांच्याकडून 21 रुपयाचं प्राइज मिळालं. धन्यवाद. तर बांधवांनो, सर्वांना माहित आहे की कार्यक्रम कोणताही असो, कीर्तन असो, गोंधळ असो, तमाशे असो, वाजवणार असो, पण प्रत्येक कार्यक्रमाची एक आराध्य दैवत असते. माझा कार्यक्रम त्या मारुतीच्या मंदिरासमोर आहे. या ठिकाणी किती तरीदा काल्याचा कार्यक्रम पार पडला, परंतु कीर्तनाचे आराध्य दैवत त्या पांडुरंग माऊलीला पावते. त्यातही त्या गणाची पूजा होते. आणि तमाशा गोंधळ म्हटला तर इथंही गणाची पूजा करायला लागते. आणि म्हणून या गणाची पूजा, या गणरायाचे पूजन मी माझ्या गीत पुष्पाने करीत आहोत. या गणासाठी सुंदर घेतलेली कर्ज आहे. हा की प्रथम नमो हे विघ्नेश्वरा, प्रथम नमो हे विघ्नेश्वरा, देवी देवाच्या देवेश्वरा, चुकवतील या जन्म मरणाच्या येरधारा, करून तुला नाम वाटे, ओम नाम पावया वाटे, साकार परिपूर्ण ब्रह्म, आणि या चरणावर हे आत्म संपूर्ण, म्हणून तुला स्मरे कुण्या कुण्या परिरूप दाखवी, कुण्या कुण्या परिरूप दाखवी, अंत नाही तुझा भगवंता, अन तो अंत प्रलती पावया, म्हणून तुला स्मरेतो. मार्कंड्याची दाखविला, त्या गुरु मार्कंड्याची दाखविला, भक्त ध्रुव दळपदी, अन तैसेची दाखवी बाप मज प्रती, म्हणून तुला स्मरेतो. तर त्याचप्रमाणे आमच्या आता खरी गंमत म्हटल्यानंतर अगोदर या तमाशामध्ये आई बहिणींना परवानगी नव्हती, पण माझ्या माई माऊली पासून त्या सावित्री आईपासून यांना तो सुद्धा अधिकार मिळाला. आणि म्हणून म्हणत आहो, धन्य सावित्री ज्योतिबा फुले, धन्य सावित्री ज्योतिबा फुले, शिक्षणाचे द्वार करून या खुले, आणि साक्षर केल्या बाया मुले, म्हणून तुला वस्ताद माझे वसंताजी. माय बापो, सर्वांना माहित आहे बापा की मी गुरु करण्यासाठी कुठंच गेलो नाही. गुरु माझी सद्गुरु माऊली संत विदेई मोतीराम बाबा आश्रम सावरवंद, आणि माझे वडीलच माझ्या या शायरीचे गुरु. वडिलाच्या पाया पुण्याईनं मला हा स्टेज लाभला, आणि म्हणून त्यांच्याविषयी बोलत आहो की गुरु माझे वसंतराव स्वर्गवासी गेले, गुरु माझे वसंतराव स्वर्गवासी गेले, कवी मुखे तया चरणी भाव फुले वाहिले, म्हणून तुला स्मरेतो. आणि
म्हणून त्या गणरायाचे पूजन एक तर्ज आहे, ऐका. जिसके सपने जिसके सपने हमें रोज आते रहे, दिल लुभाते रहे, ये बता दो ये बता दो वही तो नहीं आणि तोची नमेला गणपती त्या गणरायाचे पूजन करीत आहोत. अरे म्हणून समोर काय होतं चला ऐका. माझी सद्गुरु माऊली. अरे 3 महिने 13 दिवस वडिलाच्या ब्रह्मांडावर होतो आणि समागमानंतर आईच्या उदरात आलो बापा. तेव्हा मी निराकार मध्ये होतो, पण आईच्या गर्भामध्ये मला आकार मिळाला आणि म्हणून म्हणत आहोत
संत मालिकेमध्ये सांगितलं गेलेलं आहे की 84 योनी म्हणजे शेवटची योनी आहे. 84 योनी भोगल्याशिवाय माणसाला सुटका नाही. आणि 84 योनी भोगल्यानंतर हा सुंदर पाप पुण्य सम समान घडे तेव्हा हा नर जन्म मिळे. पापाचा आणि पुण्याचा ज्या ठिकाणी तोडल्या जाते त्याच्यानंतर सुंदर या नरदेहाची प्राप्ती होते. आणि म्हणून म्हणत आहोत कारण बाबा आईच्या गर्भामध्ये असताना सुद्धा मी चुपचाप नव्हतो. एक नाम मला येत होता आणि तो कोणता मी नाम घेऊन राहिला पण तो कोणाला दिसत नाही. तो नाम कोणता अनिर्वाचेला जीवा रटे राम राम हमारा काम करे हम बैठ्यार. मुखाने बोलण्याची गरज नाही त्या गणाची पूजा. अनिर्वाचेला माझ्या ऐकून घे हात ऐकून घे लाज राज माझी हात धावू नये हात धावू नये ओंकार गणेशात ऐकून घे हात ऐकून घे लाज राज माझी हात धावू नये हात धावू नये ओंकार गणेशात ऐकून घे हात ऐकून घे लाज राज माझी हात धावू नये हात धावू नये ओंकार आता सर्वांना माहित आहे बाबा का आमच्या गावामध्ये काकड आरती निघते. आमच्या गावामध्ये काकड आरती निघते. बोरगाव मध्ये निघते बासोऱ्यामध्ये निघते. त्याच्यातली एक ओवी आहे की उठा उठा सकळीक वाचे स्मरावा गजमुख रिद्धी सिद्धीचा नायक तो संकटी पावतो. आणि त्याच रिद्धी सिद्धी नायकाविषयी मी काय म्हणतो ऐका. नायक म्हटलं गेला आहे हो. कारण त्यांच्यात रिद्धी आणि सिद्धी आहे. रिद्धी सिद्धी नसती राहिली आणि बसल्या नसत्या विचार करण्याची क्षमता गेली असती. आणि म्हणून म्हणत आहो प्रत्येक मनुष्याचा देह हा 5 तत्वाचा बनलेला आहे. आप अग्नि तेज वायू आकाश आणि पाताळ. अरे ज्यावेळी आईच्या उदरामध्ये जीव तयार होतो आईच्या उदरामध्ये जीव तयार होतो जल तत्व वायू तत्व अग्नि तत्व. कारण हे एकत्र येतात आणि हाळा मासाचा गोळा तयार होते. पण हा जीव मरतो शरणावर याला मांडून पेटवल्या जाते. ज्या ठिकाणी हे 5 तत्व येतात पुनश्च त्याच रूपी त्या ठिकाणी वापस जातात. आणि म्हणून काय म्हणायचंय मन उंदरा परी स्वार होऊन आलं ऐकून लाज राजा माझी धावू नये
बांधवांनो, दुय्यम म्हटल्यानंतर बाबा दोन प्रतिस्पर्धी शाहीर एकमेकावरती प्रश्नरूपी बाण सोडत असतात. एकमेकांना प्रश्नाची विचारणा केल्या जाते. या ठिकाणी जी जनता बसली तेही काही अज्ञानी नाही, त्यांना ज्ञानी आहे. कारण प्रश्न विचारल्यानंतर त्याची उकल झाल्या पाहिजे, काहीतरी वादविवाद झाल्या पाहिजे. शाळेत सुद्धा वादविवाद स्पर्धा ठेवली जाते. आणि सन्माननीय शाहीर आमच्या जोडीला लाभलेल्या, ज्यांनी आपल्या कलेच्या भरोशावर आपल्या खड्या गमतीच्या माध्यमातून अख्खा विदर्भ, अख्खा महाराष्ट्र पिंजून काढलं, अशा आमच्या माधुरीताई पाटील यांनी माझ्यावर एक प्रश्न केला की गणेशजीच्या डोक्यावर अर्धा चंद्र आहे. गणेशजीच्या डोक्यावर अर्धा चंद्र आहे, तो चंद्र का म्हणून राहते आणि त्याचं कारण काय? तर सन्माननीय शाहीर साहेबा माधुरीताई, आपण जिथं कुठं असाल तुम्ही माझ्या बोलण्याकडे, माझ्या शब्दाकडे लक्ष द्यावं. कुठेही असाल तिथून माझ्या शब्दाकडे लक्ष द्यावं. तर गणपतीच्या डोक्यावर अर्ध चंद्र का आहे? आता मला एक सांगा, त्या एखाद्या मूर्तिकारानं अर्धा चंद्र काढल्यानंतर तुम्हाला दिसला का? कोणी त्रिसूरच काढून टाकते गणपतीच्या मूर्तीवर, दिसते का जी? शंकराच्या डोक्यावर आहे म्हणून सर्वांनाच माहित आहे. हा प्रश्नच तुमचा गलत आहे. हा प्रश्नच तुमचा गलत आहे. आणि यात जरी प्रश्नाचा उत्तर पाहिजे असेल तर पहा, एक अभंग आहे, अर्ध चंद्र कोर विटते साजरी. अर्ध चंद्र कोर विटते साजरी. आता ते वीट कोणती? चहू देवा देहाची बनवून या वीट. या चार देहाची वीट बनली आणि तिच्यावर ते चंद्राची कोर आहे. ते चंद्राची कोर असेल कोणती? नेमका चंद्र म्हणजे काय? अरे चंद्राला टिंब म्हटल्या जाते. चंद्राला टिंब म्हटल्या जाते आणि त्यालाच त्या टिंबाला शून्य म्हटल्या जाते. टिंबाला आणि त्यालाच राईचं प्रमाण सुद्धा म्हटलं जाते. राई पाहिलं ना, राई हाच होय गणपती. तुम्ही जो विचारल्या का गणपतीच्या मस्तकावर, तो गलत आहे. तुमचा प्रश्नच गलत आहे. आणि माझ्या परी विचारायला पाहिजे. तरी पण काही का असे ना, तुमच्या मन समाधानासाठी मी माझा उत्तर परिपूर्ण बरोबर सांगितलेला आहे. पुन्हा मॅडम एक सांगू इच्छितो, गणाचा राऊंड असल्यामुळे बोलता येणार नाही, परंतु तुमची चूक कदाचित होऊ शकते. तुमच्याही प्रकृतीत जरी नसेल पण माझी प्रकृती बरोबर नाही म्हणून सांगतो. मगाशी गण म्हणते वेळी तुमचे साथीदार तुम्ही सुद्धा गुरु जगन्नाथ आणि इकडे निशांचं नाव घेत्या सप्तरंगी. मग आता कलगीवाले माये गुरु बाबाजी या ठिकाणी बसले आहेत. कलगीवाले गुरु बाबाजी बसले आहेत, तर तुमचा जमला का? नाही जमला का? नाही जमला. लक्षात आणून घ्या हे चूक. सप्तरंगी सांगत्या, सप्तरंगी सांगत्या आणि इकडे गुरु जगन्नाथ म्हणतात, तसं नाही होणार. आता प्रश्न माझा ऐकून घ्या. ज्या परी तुम्ही मला प्रश्न विचारला त्या परी गणात सुद्धा माझा प्रश्न आहे. सर्वांना माहित आहे बाबा, का एक असा भक्त होता का नामदेव नावाचा. लहान असताना त्याने त्या पांडुरंगाला प्रसन्न करण्यासाठी, आता लहान पोरं हट्ट करा, हल्ली मला हात टाकले पाहिजे, हा पाहिजे म्हणजे पाहिजे, तशाने त्या नामदेवानं हट्ट केलं नव्हतं का. विठ्ठला बापाने सांगितलं, अरे जा त्या विठ्ठलाला त्या पांडुरंगाला भोजन नेऊन दे. आता भोजन म्हणजे उपार ठेवणे राहते. त्या लहानशा पोराला का माहित, बापाने सांगितलं का भोजन नेऊन दे, म्हणून त्याला वाटलं का जेवून चारावं लागत असेल. त्या पांडुरंगाला म्हणू लागला का विठ्ठला, अरे माझ्या वडिलांनी सांगितलं, मी भोजन आणला, हा भोजन ग्रहण कर, हा भोजन ग्रहण कर. तू जरी भोजन ग्रहण केलंच नाही तर मी माझा प्राण तुझ्यावर आपटून त्यागून देईन, मी माझा डोका आपटून त्यागून देईन. तसाच एक भक्त झाला, लहान बाल भक्त. त्याला अक्कल कमी होती, पण त्याला एवढं माहित होतं का गणपतीला मोदक आवडते, गणपतीला दुर्वा आवडते, गणपतीला बेलफूल आवडते. त्या पोराला काहीच समजणार नाही. त्या गणपतीच्या मूर्तीसाठी त्या पोराने मोदक बनवले ते मातीचे. त्या पोराने मोदक बनवले ते मातीचे. बेलफूल नाही भेटला, धरला झाडाचा वारला पाला होता त्या मूर्तीवर टाकला. दुर्वाय म्हणून तोच पाला टाकला. तरी पण गणपती त्या भक्ताला प्रसन्न झाला. तो भक्त कोणता?
तो गणपतीचा भक्त कोणता आणि कोण्या ठिकाणी हा प्रकार झाला, हा माझा प्रश्न. याचा उत्तर सांगा आणि समोर काय म्हणतो मी ऐक. माझी सुबान पार्टी निशान माझा पांढरा आहे, माझी सुबान पार्टी आहे, निशान माझा पांढरा आहे. म्हणून वस्तात सुबानाचा सफेद निशान, गुरु वसंताचा असं सदा मान. आणि म्हणून म्हणतो सकल कार्याला माझ्या तुझे धावण. सोहम आवत जावत किसने देखा, बीच पवन का खंबारे. येताना नाही पाहिला आणि जाताना नाही पाहिला या खंब्यातून. आणि म्हणून कवी मुकेशला कवी मुकेशला ज्ञानाचे वरदान दे. तू लगे